प्रथमतः चिंचवे ग्रामस्थांचा एक भूमिपुत्र म्हणून मी आधी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आताच आमच्या सहकार्यांनी सांगितलं की घरचं कोकरू वाट विसरलं, तर एक खदखद नक्कीच तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. हा बहुता साधीच होता, हा साधी होता. या स्टेजवर याच ठिकाणी याच भावाचं दुसरं वार. तर याचे कारण आणि त्याच्यावरची मीमांसा ही आपण इलेक्शन झाल्यानंतर आणि साहेब विजय झाल्यानंतरच करू. उगाच मला त्या वाद मध्ये शिरायचं नाही की तरुणांची भटकंती कुठे झाली. एक 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. निलेश कचवे सरांशी बोलणं झालं, तर असा प्रश्न आहे, मला हिंदुत्व हे टिकवायचं आहे. लोकसभेची जी हानी झाली ती आम्हा तरुणांना विधानसभेला करून घ्यायची नाही. 288 जेवढे आहेत तेवढे महायुती तेच पाठवायचे आणि हिंदुत्वाचा झेंडा तिथं गाडायचा. बाकी काही मतभेद असतील, हे मतभेद आता तरी गाडायचे नाही. कोणी काय टीका करतंय, कोण वेगळा उमेदवार उभा केलाय, या सगळ्या गोष्टी आमच्या वरचे पातळीचे लोक बघून घेतील. मी अजून तेवढा मोठा झालेलो नाही की कोणावर टीका करेल. पण 2004 इयत्ता 4थीला होतो, कपाशीचं वारं फिरलं. साहेबांना आठवत असेल की साहेब माझे वडील आणि स्वर्गीय भिका तुकाराम खैरनार यांच्या गाडीवर बसून तुम्ही गोरक्षनाथाच्या मंदिरावर गेले आणि गाळण्याच्या मंदिरावर गेलेले होते. तेव्हापासून एक पक्षनिष्ठ म्हणून आम्ही नेहमीच काम करत राहिलो, नेहमीच बाळासाहेबांच्या विचारावरच जगत राहिलो. आणि माझं चिंचवड नगरी हे देखील बाळासाहेबांच्या विचारावरच आहे. परंतु मार्गदर्शन कुठेतरी कमी पडतं, लोक संपर्क कुठेतरी कमी पडतो. एक विशिष्ट भाग एक विशिष्ट नेत्याची मक्तेदारी घेऊन बसतो आणि कुठेतरी एक तरुण कुठेतरी हा भटकत जातो. एक पैशांच्या लोभी किंवा अस्तित्व म्हणून कुठेतरी हिरोगिरी करण्यामागे हा कुठेतरी भटकत असतो. आणि ही गोष्ट नक्कीच आमच्या सारख्यांची देखील झालेली होती. पण मन वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती आकला फिर येत पिकावरच. तर आमचं हे पीक हे खरंच 5वीला ऍडमिशन घेतलं जाताना विराण्याचा जो रस्ता बघायचो आम्ही, ती एक जगारी होती. बरोबर सगळ्यांनी म्हणतो एक जगारी होती. मी आली दादा आम्ही सगळे लहान पोरं सायकलीवर जायचो. रस्ता एक वेळी डांबर रस्ता चिंचवाला माहीत नव्हता. 2004 पर्यंत पहिला रस्ता झाला होता 700 मीटर दौलत बापूंच्या घरापासून तर पिंगळवाड्या स्टॉप पर्यंत. तेव्हा पुढे डांबर काय राहते आम्हाला समजला. तर तो 1 किलोमीटरच्या डांबरापासूनचा प्रवास जर बघितला तर आज तालुक्यांचे रस्त्यांचे जाळे बघा तुम्ही. एक रस्ता मी डोळे लावून सांगू शकतो की कुठून कुठला रस्ता आहे. चिंचवड गाळणं रस्ता बघा, गाळणं भारतीनगर रस्ता बघा, गाळणं टिंगरी रस्ता बघा, टिंगरी गाणेगाव रस्ता बघा. आता जळगूरचा प्रचार जो आता जळगूरचे रस्ते पाहिले तर पामलेटचा रस्ता बघतोय, दाभाडीचा रस्ता पाहिला. एक रोड नेटवर्क जे आहे हे महायुतीच्या सरकाराने आणि नक्कीच दादासाहेबांच्या एक प्रतिनिधीने मालेगाव तालुका हा संपन्न झालेला आहे. माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या साक्षीला आहेत. तर येत्या 20 तारखेला मतदान आहे नेमकं धनुष्यबाण देवाना 2.25 लाखाच्या आसपास लाडक्या बहिणी असतील आपल्या. त्याच्यातून 1.5 लाख जरी लाडक्या बहिणींनी बटन दाबलं समोर डिपॉझिट उरत नाही. बाकीच्या गोष्टी आहेतच. साहेबांचा प्रचार दौरा चालू आहे, वेळ अतिशय कमी आहे. माझ्या तरुण पिढीला ही माझी नम्र विनंती आहे की कुठल्याही भूलथापांना पडू नका, गावातले राजकीय संबंधांमध्ये पडू नका. शेवटी एकवट व्हा त्या माझ्या भव्यासाठी, एकवट व्हा माझ्या महायुतीच्या सरकारासाठी, एकवट व्हा माझ्या मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या विकासासाठी. एक तेवढं अल्टिमेट राहू. बाकी गोष्टींना आपण सक्षम नाहीये. वरिष्ठ पातळीचे नेते, वरिष्ठ पातळीचं मंत्रिमंडळ हे सगळ्या गोष्टी बघून घेईल. तुमचं सत्याच्या घडीला एकच काम धनुष्यबाण, एकच काम धनुष्यबाण. मतदान ठोका, भुसे साहेब असले निवाडा. तुमच्या सगळ्या समाजकारणी लोकांची ही भविष्याची गुंतवणूक आहे आणि आम्ही नक्कीच लहान रोपटे एक दिवशी या काटवण परिसरात या
मालेगाव बाईमध्ये स्वतःच वटवृक्ष करू आणि या वटवृक्षामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असंख्य लोकांना सावली देण्याचा प्रयत्न करू, हा आमचा शब्द आहे. खांद्याला खांद्या लावून म्हणण्यापेक्षा आम्ही तुमच्या नक्कीच मागे चालू. वयाच्या 18व्या वर्षी लोकसभेला पहिलं मतदान केलं होतं 2014 मध्ये, तर आजपर्यंत हा डगमगला नाही कोणी मतदान देताना. हा डगमगत होता. आपल्या नेत्यांनी हात पकडला आणि योग्य जागिनेवर आणला. ही जागा आता कधी चुकणार नाही. आमची सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, महिला, माता, भगिनी यांना सगळ्यांना नम्र विनंती करतो की 20 वर्षांनी आपली शिजेल अंधळी थाळी परिवर्तनात आत्मा बिघडू नका. आपला मुलाचा त्याचा सासरा व्हिडिओ पाहिला होता मी की ड्रायव्हर खरीच गोष्ट एकदम मार्मिक उदाहरण की ड्रायव्हर चुकला, ऍक्सिडेंट व्हायना गया. तर ते उदाहरण असं की दादासाहेब भुसे हे अत्यंत एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहेत. 20 वर्षापासून मालेगाव तालुक्याची सगळी वजाबाकी मंत्रालयापर्यंत पोहोचवतात. परिवर्तन नाद मागाचा दुसरा ड्रायव्हर गिरायला तो ती मग पलटी करी, तो पहिले त्यांनी टाकी भरी, मग ती पावत जाईल. परिवर्तन काही गोष्टी राहत नाही. माणूस सच्च आहे. बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या गोष्टी आहेत. 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण. हा तालुक्याचा तुम्ही सगळा विकास बघत आहात. या विकासाला चालना द्यायचंय, महायुतीचं सरकार आणायचंय. सगळ्यांचं एकच निशाण, एकच ध्यान, फक्त आणि फक्त धनुष्यबाण.